नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील असणारा हवामानशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत। हा विषय बघणार आहोत। मित्रांनो, हवामानशास्त्राच्या अनुषंगाने आपण हवामानशास्त्राची व्याप्ती बघत होतो आणि मग मागील तासामध्ये आपण हवामानशास्त्राची असणारी जी काही व्याप्ती आहे या व्याप्तीचा अतिशय सखोल असा अभ्यास मागील तासामध्ये या ठिकाणी आपण केलेला आहे। आज आपल्याला या हवामानशास्त्रामध्ये या हवामानशास्त्राचा इतर शास्त्राशी असणारा संबंध काय आहे, कोणकोणत्या शास्त्राशी हवामानशास्त्राचा संबंध येतो याचा विचार आजच्या तासामध्ये करायचा आहे। तर मित्रहो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला असं आढळतं की कोणतीही विषय असेल, कोणतेही शास्त्र असेल किंवा कोणतीही ज्ञानशाखा असेल, या ज्ञानशाखेचा इतर शास्त्रातील इतर ज्ञानशाखेशी, इतर विषयाशी हा संबंध येतोच। ही शाखा इतर विषयापासून, इतर ज्ञानशाखेपासून अलिप्त राहू शकत नाही। कोणत्याही ज्ञानशाखेला किंवा विषयाला, शास्त्राला समृद्ध जर व्हायचं असेल तर समृद्ध होण्यासाठी इतर ज्ञानशाखेतील, इतर विषयातील, इतर शास्त्रातील ज्ञानाचा उपयोग त्या शाखेला करावाच लागतो, तरच ती शाखा ही समृद्ध होईल। अन्यथा त्या शास्त्राचा विकास, अन्यथा त्या विषयाचा विकास हा होणार नाही। त्यामुळे इतर शास्त्रातील असणाऱ्या ज्ञानाचा देखील वापर हा त्या शास्त्रामध्ये करून घ्यावा लागत असतो। आणि म्हणून आपण असं म्हणूया की एका शाखेचा दुसऱ्या शाखेतील असणाऱ्या शास्त्राशी, ज्ञानशास्त्राची उपयोग झालेला आपल्याला दिसतो किंवा त्यांचा एकमेकांशी संबंध आलेला आपल्याला दिसून येतो। तसंच हवामानशास्त्राचा देखील काही महत्त्वाच्या ज्ञानशाखेशी अत्यंत जवळचा संबंध निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो। तर अशाच या ज्ञानशाखेचा, अशाच या विषयांचा किंवा अशाच या शास्त्राशी कशा पद्धतीने संबंध आलेला आहे हे आपण आजच्या तासामध्ये, की कोणकोणत्या शास्त्राशी त्यांचा संबंध आलेला आहे हे आपण आजच्या तासामध्ये बघणार आहोत। तर मित्रहो, या ठिकाणी आपण बघूया की हवामानशास्त्राचा इतर शास्त्राशी असलेला संबंध कोणत्या शास्त्राशी त्यांचा संबंध आलेला आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। मित्रहो, या ठिकाणी पहिलीच जी काही ज्ञानशाखा आहे किंवा पहिलाच जो काही विषय आहे की आपल्या हवामानशास्त्राचा संबंध हवामानशास्त्राचा संबंध भूगोलशास्त्राशी आलेला आहे। हवामानशास्त्र व भूगोलशास्त्र, हवामानशास्त्र व भूगोलशास्त्र या दोन विषयांचा, दोन शास्त्रांचा या ठिकाणी संबंध आलेला दिसून येतो। मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की भूगोलामध्ये, भूगोल या शास्त्रामध्ये संपूर्ण पृथ्वीचा अभ्यास केला जातो। पृथ्वीशी निगडीत असलेल्या सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही घटकांचा अभ्यास हा भूगोलामध्ये केला जातो। त्याच पद्धतीने या ठिकाणी जर आपण बघितलं तर हवामानशास्त्रामध्ये पृथ्वीच्या सभोवती असलेल्या
वातावरणाचा व वातावरणामध्ये घडणाऱ्या क्रिया प्रक्रियांचा अभ्यास हा केला जातो। त्यामुळे आपण बघतोय की पृथ्वीवरील असणाऱ्या संपूर्ण पृथ्वीचा जर भूगोलामध्ये अभ्यास केला जात असेल तर पृथ्वीवर असणाऱ्या विविध घटकांचा पृथ्वी सभोवती असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीस नेहमी संबंध येत असतो। म्हणजेच या ठिकाणी हवामानाचा आणि पृथ्वीवरील विविध घटकांचा नेहमी संबंध एक दुसऱ्याशी येतो। म्हणून आपण असं म्हणूया की हवामानशास्त्र व भूगोलशास्त्र हे एकमेकांना अतिशय पूरक आणि एकमेकांना अतिशय जवळचे असणारे शास्त्र असलेले आपल्याला दिसून येते। कारण हे परस्पर पूरक असे शास्त्र आहे। दोन्ही शास्त्र, एक शास्त्र पृथ्वीचा संपूर्ण पृथ्वीचाच अभ्यास करतं, तर एक शास्त्र पृथ्वी सभोवती असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचा अभ्यास करतं। म्हणजे हे दोन्ही शास्त्र पृथ्वीच्या संबंधित सर्वकष अशा प्रकारचा अभ्यास करण्याचे काम या ठिकाणी करतं। त्यामुळे या दोन्ही शाखेतील असणारे जे काही ज्ञान आहे हे ज्ञान एकमेकांना परस्परांना पूरक असलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणून हवामानशास्त्र व भूगोलशास्त्र या दोन्हींचाही एक दुसऱ्याशी अतिशय जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतं। त्यानंतर दुसरं जर आपण बघितलं तर हवामानशास्त्र व कृषीशास्त्र। कृषीशास्त्रामध्ये शेतीशी संबंधित असणाऱ्या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो। आपण जर बघितलं तर आपल्याला दिसेल की कृषीशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर शेतीशी संबंधित सर्व घटकांचा अभ्यास त्यामध्ये केला जातो। शेती किंवा कृषी ही मुख्यतः नैसर्गिक घटकांवर अवलंबून असते, नैसर्गिक घटकावर अवलंबून असते। त्यामुळे नैसर्गिक घटकापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणून हवामानावर देखील कृषी ही अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते। मग आपण जर बघितलं तर कृषीतील असणारं जे काही वनस्पती आहेत, या वनस्पती प्रामुख्याने हवामानाशी संबंधितच किंवा हवामानावरच अवलंबून असलेले आपल्याला दिसतात। पर्जन्य असेल, तापमान असेल, यासारख्या घटकांचा अभ्यास हा हवामानशास्त्रामध्ये केला जातो। आणि जर आपण बघितलं तर हे दोन महत्त्वाचे घटक आहेत शेतीसाठी किंवा कृषीसाठी, की शेती या दोन महत्त्वाच्या घटकांवरच अत्याधिक अवलंबून असलेली दिसते। त्यामुळं आपण पाहतोय की कृषीशास्त्रामध्ये शेतीशी संबंधित असणारे सर्व घटकांचा अभ्यास केला जातो, तर हवामानशास्त्रामध्ये खास करून पर्जन्य, तापमान या बाबींचा विचार केला जातो। म्हणजे शेतीमध्ये पर्जन्य आणि तापमानाला अत्याधिक प्रकारचं महत्त्व आहे किंवा त्यावरच शेती ही अवलंबून असलेली आपल्याला दिसते। त्यामुळे या दोन्ही शास्त्राचा अतिशय जवळचा संबंध असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। त्यानंतर तिसरा जो या ठिकाणी भाग आहे तो म्हणजे हवामानशास्त्र व वनस्पतीशास्त्र। मित्रहो, आपण पाहत असतो की पृथ्वीवरील वेगवेगळ्या प्रदेशात आढळणाऱ्या वेगवेगळ्या
वनस्पती, त्यांची उत्पत्ती स्थाने, त्यांचे वर्गीकरण यासारख्या बाबींचा अभ्यास हा वनस्पती शास्त्रामध्ये केला जातो। वनस्पती शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तो पृथ्वीवरील असणाऱ्या वेगवेगळ्या प्रदेशातील असणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पतींचा, त्यांच्या उत्पत्ती स्थानांचा, त्यांचे वर्गीकरण करण्याचे काम हे प्रामुख्याने वनस्पती शास्त्राच्या अभ्यासातून केलं जातं। तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर नैसर्गिक वनस्पतीवर हवामानाचा प्रत्यक्ष परिणाम झालेला आपल्याला दिसतो। कारण ज्या काही वनस्पती आहेत या वनस्पतीवर हवामानाचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। कारण हवामानातील जे दोन प्रमुख घटक आहेत, कोणते? पर्जन्य आणि तापमान। पर्जन्य आणि तापमान, पर्जन्य आणि तापमान या दोन घटकांचा वनस्पतीच्या वितरणावर परिणाम झालेला आपल्याला दिसतो। पर्जन्य आणि तापमान यांच्यानुसार वनस्पतीचे वेगवेगळे प्रकार हे प्रामुख्याने या पृथ्वी तलावर पडलेले आपल्याला दिसून येतात। आणि मग आपण जर बघितलं तर मित्रहो, आपल्याला असं लक्षात येतं की पर्जन्य आणि तापमानाचा कसा संबंध येतो किंवा या घटकाचा वनस्पतीच्या वर्गीकरणावर कसा परिणाम होतो। तर आपण पाहतो की विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशामध्ये दररोज पाऊस पडतो, म्हणून विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशामध्ये सदाहरित प्रकारच्या वनस्पती प्रामुख्याने आपल्याला आढळून येतात। त्यानंतर आपण पाहतोय की जो काही उष्ण, दमट आणि उष्ण हवामानाचा प्रदेश आहे त्याही प्रदेशामध्ये प्रामुख्याने आपल्याला पर्जन्याचं प्रमाण अधिक असल्यामुळे, तापमानाबरोबरच पर्जन्याचं प्रमाण अधिक असल्यामुळे त्याही ठिकाणी सदाहरित वनस्पती आपल्याला आढळून येतात। त्यानंतर मोसमी हवामानाचा प्रदेश जर आपण बघितला की आपल्याला असं आढळतं की या मोसमी हवामानाच्या प्रदेशामध्ये ज्या काळामध्ये पाऊस पडतो आणि काही काळ हा कोरडा ऋतूचा असतो, अशा प्रदेशामध्ये आपल्याला पानझडी प्रकारच्या वनस्पती आढळून येतात। ज्या प्रदेशामध्ये वाळवंटी प्रदेश जर आपण बघितला, वाळवंटी हवामानाचा प्रदेश जर आपण बघितला तर त्याही ठिकाणी वनस्पतीचे वेगळेच प्रकार आपल्याला दिसून येतात। वाळवंटी हवामानाच्या प्रदेशामध्ये खुरट्या किंवा काटेरी वनस्पती, कारण तिथे काय तापमान अधिक आहे परंतु पर्जन्याचं प्रमाण हे अतिशय कमी आहे, अत्यल्प स्वरूपाचं आहे। आणि पर्जन्याचं प्रमाण जर अत्यल्प स्वरूपाचं असेल तर त्या ठिकाणी खुरट्या प्रकारच्या किंवा काटेरी वनस्पती या प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात। त्यानंतर आपण पाहतोय की हिमालयन प्रदेशामध्ये, हिमालयन जे काही वेगवेगळे प्रदेश आहेत या हिमालयन प्रकारच्या हवामानाच्या प्रदेशामध्ये किंवा जिथे तापमान अतिशय कमी आहे किंवा जिथे तापमान कमी असतं, सर्वसाधारणपणे कमी असतं वर्षभर, व त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये किंवा थंड काळामध्ये, थंड ऋतूमध्ये त्या ठिकाणी बर्फवृष्टी होते, अशा ठिकाणी मात्र आपल्याला वेगळ्याच प्रकारच्या वनस्पती आढळतात की ज्यांची पानं टोकदार आहेत। सूचीपर्णी प्रकारच्या वनस्पती या प्रामुख्याने अशा प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतात। ज्या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण भरपूर आहे, तापमान देखील आहे, अशा ठिकाणी असणाऱ्या वनस्पतींची पाने ही मोठी असतात। ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे, तापमान आहे परंतु पावसाचं प्रमाण कमी आहे, अशा ठिकाणी मात्र वनस्पतीची पानं आकाराने कमी झालेली आपल्याला दिसून येतात। म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती या हवामानानुसार आपल्याला आढळलेल्या दिसतात।
आणि मित्रहो, आपण जर बघितलं तर अशाच पद्धतीने या वेगवेगळ्या वनस्पतींचा अभ्यास वनस्पतीचं वर्गीकरण करण्यासाठी हवामानाचा अभ्यास देखील करणं गरजेचं असतं. म्हणून हवामान आणि वनस्पती शास्त्र यांचा देखील हवामानशास्त्र व वनस्पती शास्त्र यांचा देखील अतिशय जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मित्रहो, चौथ्या ज्या काही शास्त्राचा संबंध हवामानशास्त्राशी येतो ते म्हणजे हवामानशास्त्र व सैन्यशास्त्र. हवामानशास्त्र व सैन्यशास्त्र, मिलिटरी सायन्स. हवामानशास्त्र आणि सैन्यशास्त्राच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की सैन्यशास्त्रामध्ये युद्धाचे नियोजन करणे, युद्धासाठी सैनिकांना तयार करणे, या सर्व गोष्टींचा अभ्यास, युद्धासाठी असणारे वेगवेगळे उपकरणं, हतियार यांची कशा पद्धतीने जुळवाजुळव केली जाते, या सर्व बाबींचा अभ्यास हा सैन्यशास्त्रामध्ये केला जातो. मग युद्धाचे नियोजन जर करायचे असेल, की आपल्याला माहित आहे की या ठिकाणी आपल्याला युद्धाचे नियोजन करायचे आहे, तर युद्धाचे नियोजन करत असताना हवामान व हवामानातील असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. कारण का तर हवामानातील किंवा हवामानाच्या परिस्थितीचा आणि हवामानातील असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा जर आपण विचार केला नाही तर निश्चित आपल्याला ते युद्धाचं नियोजन त्या ठिकाणी करता येत नाही. आपण पाहतोय की 1962 मध्ये भारत चीन युद्ध झालं आणि 1962 मध्ये भारत चीन युद्ध झाल्यामुळं जे युद्ध होतं ते हिमालयन पर्वतरांगेवर त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतं. मग ते नेफा असेल किंवा हिमालयन जे काही उंच हिमालयन पर्वतरांगा आहेत त्या ठिकाणी हे युद्ध सुरू होतं. या युद्धामध्ये भारतीय सैन्याने जे मैदानी प्रदेशाच्या वातावरणाशी जुळवून घेतलेले जे काही सैनिक होते, हे सर्व सैनिक, येथील सैनिक हे त्यांनी उंच पर्वतीय प्रदेशात लढण्यासाठी पाठवले. परिणाम असा झाला की ते सैनिक त्या ठिकाणी लढण्याऐवजी अधिक प्रमाणामध्ये आजारीच पडू लागले किंवा त्यांना तशा प्रकारे हवामानाची सवय नसल्यामुळे ते त्या प्रदेशामध्ये चांगल्या पद्धतीनं चीनच्या सैन्यासोबत लढू शकले नाही. परिणामी आपल्याला 1962च्या युद्धामध्ये आपल्याला माघारी परतावं लागलं. म्हणजे मित्रहो, हवामानाचा जर आपण अंदाज घेतला नाही किंवा त्या हवामानाच्या परिस्थितीशी आपल्या सैनिकांना जुळून घेता आलं नाही तर त्याचा परिणाम असा होतो की आपल्याला युद्धातून त्यावेळेस माघार घ्यावी लागते. म्हणून सैनिकांना सर्व प्रकारच्या हवामानामध्ये सराव करून घेतला जातो. आपण पाहतोय की सर्व प्रकारच्या हवामानामध्ये उष्ण वाळवंटी प्रकारचं हवामान असेल, मैदानी प्रकारचं हवामान असेल किंवा थंड अशा पर्वतीय प्रदेशातील हवामान असेल, या किंवा घनदाट अरण्यातील असणाऱ्या प्रदेशाचं हवामान असेल, अशा सर्व प्रदेशामधील हवामानाचा अंदाज येण्यासाठी सैनिकांना या सर्व हवामानाच्या प्रदेशामध्ये प्रशिक्षण देण्याचे काम, या हवामानानुसार प्रशिक्षण देण्याचे काम प्रामुख्याने सैन्यशास्त्राच्या आधारे या ठिकाणी करावं लागतं. म्हणून सैन्यशास्त्र व हवामानशास्त्र यांचा अतिशय जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. तर मित्रहो, अशा पद्धतीने हवामानशास्त्राचा इतर शास्त्राशी असलेला संबंध हा आपण या ठिकाणी आजच्या तासापुरता या ठिकाणी बघितलेला आहे. धन्यवाद. येणाऱ्या तासामध्ये देखील आपण इतर कोणत्या शास्त्राशी हवामानशास्त्राचा संबंध येतो
हे पुढील तासामध्ये या ठिकाणी आपण बघूया. धन्यवाद.